आंबा हे प्रत्येकाला आवडणारं फळ आहे. आंबा चवीने उत्तम असतोच, शिवाय आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो. अनेक जण जेवणासोबत आंब्याचं सेवन करतात, तर काही जण तसाच आंबा खातात. मात्र आंबा खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाणं हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं आणि ज्यामुळे तुम्हाला कायमची ॲलर्जी आणि पोटाच्या समस्या जाणवू शकतात. कारण आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ जर आपण खाल्ले तर विरुद्ध आहार होतो आणि आपल्या शरीराला म्हणजेच पर्यायाने आरोग्याला आणि आपल्या त्वचेला देखील नुकसान होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया आंबा खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत. यामधला पहिला पदार्थ आहे काकडी. काकडी आणि आंबा दोघांचीही पचनाची पद्धती जी आहे ती पूर्णपणे भिन्न आहे. म्हणून यांच्या दोन्हीच्या संयोगामुळे तुमच्या पोटामध्ये आम्ल तयार होऊ शकतं आणि सूजसुद्धा येऊ शकते. तसेच ॲलर्जी कायमची मागे लागू शकते आणि पोटाचे त्रास देखील होऊ शकतात. म्हणून आंबा खाल्ल्यानंतर किंवा आंब्यासोबत काकडी खाऊ नये. दुसरा पदार्थ आहे पाणी. आंबा खाल्ल्यानंतर अनेकांना पाणी पिण्याची सवय असते. मात्र आंबा खाल्ल्यानंतर कधीच लगेचच पाणी पिऊ नये. असं केल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतो. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास पोटदुखीसारखा त्रास होऊ शकतो. गॅस आणि ॲसिडिटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तिसरा पदार्थ आहे कारलं. कारलं म्हणजेच बिटर गार्ड हे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. मात्र आंबा खाल्ल्यानंतर कारलं खाणं हे कटाक्षाने टाळावं. आंबा खाल्ल्यानंतर कधीच कारल्याचं सेवन करू नये आणि जर तुम्ही असं केलं तर तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. आंबा खाल्ल्यानंतर कारलं खाल्ल्यामुळे तुम्हाला मळमळ आणि उलटी त्याचबरोबर श्वास घेण्यास त्रास देखील होऊ शकतो. त्यानंतरचा पदार्थ आहे मसालेयुक्त अन्न. आंबा खाल्ल्यानंतर कधीच मसालेदार पदार्थ खाऊ नये. असं केल्यास तुम्हाला पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. तसंच तुमच्या त्वचेवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून मसालेयुक्त पदार्थ आंब्याच्या नंतर खाऊ नये किंवा आंब्यासोबत खाऊ नये. त्यानंतर आहे कोल्ड ड्रिंक्स. उन्हाळ्यामध्ये आंबा जसा सर्वांना आवडतो तसंच कोल्ड ड्रिंक्स देखील सर्वांना आवडतं. मात्र आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक्स कधीही पिऊ नये. कारण आंब्यात गोडाचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असतं, फ्रुक्टोज असतं त्याच्यामध्ये. त्यामुळं आंबा खाल्ल्यानंतर तुम्ही लगेच कोल्ड ड्रिंकचं सेवन केलं तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण देखील वाढू शकतं. त्याचबरोबर तुम्हाला आंब्याचे आणि त्याच्या मिश्रणाने पोटामध्ये प्रचंड गॅस तयार होऊन छातीमध्ये प्रचंड दुखू शकतं. अशा प्रकारचे अनेक त्रास तुम्हाला होऊ शकतात. म्हणून आंबा खाल्ल्यानंतर किंवा आंब्याचा रस खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक्स घेणं कटाक्षानं टाळावं. त्यानंतरचा पदार्थ आहे दही. आंबा खाल्ल्यानंतर किंवा आंब्यासोबत दही खायचं नसतं. आता बरेच जण मँगो लस्सीचा सुद्धा वापर करतात. सध्या मँगो लस्सीची खूप क्रेज आहे. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर जाऊनही हा पदार्थ खाल्ला जातो आणि घरामध्ये देखील मँगो लस्सी आवर्जून केली जाते. पण कोणत्याही फळासोबत दही खाणं हे योग्य नसतं. कारण हे दोन्हीही पदार्थ आयुर्वेदानुसार विरुद्ध अन्न म्हणून ओळखले जातात. लस्सी करताना त्यात दही टाकलं जातं. त्यामुळे मँगो लस्सी पिण्यापेक्षा मँगो मिल्क तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मँगो रसामध्ये आंब्याच्या रसामध्ये दूध टाकून घेतल्यास काही हरकत नसते. परंतु जर दही टाकून जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला ॲलर्जीची समस्या त्याचबरोबर पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यानंतरचा पदार्थ आहे साखर. आंबा हा आधीच चवीला खूप गोड असतो. सर्व फळांमध्ये सर्वात जास्त गोड फ्रुक्टोज आंब्यामध्ये असतं. त्यात साखरेचं प्रमाणही खूप जास्त असतं. तर आपण आंबा खाल्ल्यानंतर साखर खाल्ली किंवा रस करताना त्याच्यामध्ये साखर टाकली तर आपल्या शरीरामधील साखरेचं प्रमाण वाढण्यासाठी हे खूप कारणीभूत ठरतं. काही वेळेस हृदयाशी संबंधित आजारसुद्धा आपल्याला जाणवतात. त्यामुळे मंडळी वर सांगितलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन आंबा खाल्ल्यानंतर करू नये. आंबा खाल्ल्यानंतर गरम दूध पिलं तर उत्तम असतं. साखर न घातलेलं गरम दूध जर तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर प्यालात तर तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण देखील कमी होत नाही. त्याचबरोबर त्वचासुद्धा तुमची तजेलदार होते. म्हणून आंबा हा कितीही महत्त्वाचा जरी असला तरी आंबा खाल्ल्यानंतर किंवा आंब्यासोबत किंवा आंब्याच्या रसासोबत किंवा रस खाल्ल्यानंतर वरील पदार्थ खाणं कटाक्षाने टाळा. आरोग्य जपा. धन्यवाद.